आता मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे न्यूमरोलॉजीचं बेसिक्स तर तुम्हाला कळलं, ग्रहांचं बेसिक्स कळलं, नंबरचं बेसिक कळलं. आता मी माझ्याकडे जे न्यूमरोलॉजी ॲनालिसिस करून घ्यायला येते, त्याला कशाप्रकारे मी सोल्युशन देते किंवा त्याची ट्रीटमेंट मी कशाप्रकारे करते, हे मला तुम्हाला इथे थोडक्यात समजून सांगायचं आहे. तर काय असतं ना, हे मला मान्य की कुठलाही व्यक्ती माझ्याकडे एक विशिष्ट काहीतरी समस्या घेऊन प्रॉब्लेम घेऊन येतो की मॅडम माझी ही अशी अडचण आहे की मला मनासारखा जॉब मिळत नाही आहे, कोणाचं लग्न जुळत नाही आहे, कोणाला ना खूप अतिविचार येत आहे तर मानसिक स्वास्थ्य बरं नाही आहे, कोणाला त्याच्या बिझनेसमध्ये लॉस होतो आहे, त्याच्यात यश मिळत नाही आहे, कोणी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पण ते मिळत नाही आहे. तर प्रत्येक माणूस अशी कुठली तरी समस्या घेऊन माझ्याकडे किंवा काही जणांना करिअरचं कन्फ्युजन आहे की मी कशात करिअर करू मला हेच कळत नाही आहे. ते असं प्रत्येकजण काही ना काही उपाय समस्या घेऊन माझ्याकडे आलेला आहे आणि त्याला त्याच्यावर उपाय हवा आहे. ठीक आहे, पण इथे दोन गोष्टी परत एकदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मान्य की तुम्हाला जी समस्यावर उपाय पाहिजे आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण बऱ्याचदा काय असतं, जेव्हा तुम्ही जसं एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि जो काही तुम्हाला तो आजार असेल तर डॉक्टर त्या आजारावर तर तुम्हाला गोळ्या औषधं देतोच, पण तो आजार किंवा ती गोष्ट तुम्हाला परत होऊ नये म्हणून त्या रोगाचं जे मूळ कारण असतं त्याच्यावर सुद्धा डॉक्टरांनी इलाज करणं जरुरी असतं. हे मान्य. कारण समजा एखादा माणूस आहे, त्याला सतत वारंवार पोटदुखी होती आहे आणि तो दर महिन्यात दर 15 दिवसाला डॉक्टरकडे जातोय, तर ठीक आहे, तात्पुरतं त्याचं पोट बरं व्हावं म्हणून डॉक्टर त्याला गोळी देतील, पण वारंवार त्या माणसाला ही पोटदुखी का होती याचं कारण पण डॉक्टरनी शोधून काढणं गरजेचं आहे की नाही. मग तसंच इथे पण आहे की तुमच्या आयुष्यात ही जी कुठली समस्या आहे आणि ही समस्या घेऊन तुम्ही माझ्याकडे आला आहात, ठीक आहे, याच्यावर तर मी तुम्हाला सोल्युशन देणारच आहे. पण तुमच्या आयुष्यात ही समस्या कशामुळे होती आहे, नक्की तुमच्या जन्मतारखेतले जे सगळे नंबर्स आहे त्या नंबर्सचं असं काय मूळ कारण आहे की ज्यामुळे तुम्हाला ही समस्या आली आहे आणि ती समस्या वारंवार पुढे पण येण्याचा धोका आहे, त्याचं मूळ कारण सुद्धा शोधून काढणं मला गरजेचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण उपचार करणं किंवा त्याचे सुद्धा आपण उपाय करणं गरजेचे आहे आणि ते उपाय दीर्घकालीन असतात. ठीक आहे, म्हणजेच आता तुम्ही माझ्याकडे न्यूमरोलॉजी ॲनालिसिस करायला आलेले आहात तर मी तुम्हाला दोन प्रकारचे उपाय सांगणार आहे. एक, मी तुम्हाला तात्पुरता उपाय सांगणार आहे की ज्याने तुमची ही जी समस्या घेऊन तुम्ही माझ्याकडे आले आहात ती मी सोडवून द्यायला तुम्हाला त्यातून मदत करणार आहे, पण तुम्हाला दीर्घकालीन सुद्धा काही प्रयत्न करावे लागणार आहेत. आता ते प्रयत्न का करावे लागणार आहेत, कारण आपल्या जन्मतारखेतले हे जे काही नंबर्स असतात ना, तर काही नंबर्स आपल्या जन्मतारखेत कार्मिक गोष्टींमुळे आलेले असतात. कार्मिक म्हणजे आपण मागच्या जन्मात जर का काही केलेलं असेल तर त्याच्यामुळे काही आपले जे नंबर्स असतात ते आपल्यावर फारच निगेटिव्ह परिणाम करत असतात. अशा वेळी त्याच्यावर मुळासकट प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपल्याला मुळासकट प्रयत्न करायचे असतात तेव्हा ते प्रयत्न थोडेसे दीर्घकालीन असतात आणि ते आपल्याला सातत्याने करावे लागत असतात. असं 1 दिवस 2 दिवस 1 महिना 2 महिने करून चालत नाही, ते उपाय तुम्हाला आयुष्यभर करावे लागतात. ठीक आहे, तर त्या दृष्टीने मी इथे तुम्हाला दोन प्रकारचे उपाय सुचवणार आहे, एक तात्कालीन आणि एक दीर्घकालीन. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की ती सगळे उपाय तुम्ही सिन्सिअरली करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याच क्षेत्रामध्ये त्याने तुम्हाला काही उणीव किंवा कमतरता राहणार नाही. कारण जसं मी आधीच सांगितलं, प्रत्येक ग्रहाचं आपलं एक डिपार्टमेंट असतं आणि आपल्या आयुष्यात सगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सगळ्या ग्रहाच्या चांगल्या ऊर्जा आपल्याला मिळणं गरजेचं असतं. मग त्यामुळे त्या ग्रहाशी संबंधित जे काही तात्कालीन आणि दीर्घकालीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळे उपाय तुम्ही करायचे आहेत. ही आहे पहिली संकल्पना. तर आता मी पुढे तुम्हाला काय सांगणार आहे, हे तर मी सांगितलं की आपल्याला तात्पुरता इलाज तर करायचा आहे, पण आपल्याला फॉरएव्हर कायमस्वरूपी इलाज पण स्वतःवर करायचा आहे. तर आता इथे मी तुम्हाला एक संकल्पना समजून सांगणार आहे. काय आहे ती संकल्पना की म्हणजे दोन गोष्टी असतात की आपल्याला जेव्हा एखादं घर बांधायचं असतं, म्हणजे मला तुम्हाला इथे ही संकल्पना सांगायची आहे की आता सध्या जी तात्पुरती समस्या किंवा सोल्युशन तुम्ही माझ्याकडे उपायासाठी तुम्ही माझ्याकडे आलेले आहात, तर ही गोष्ट म्हणजे काय आहे, तर ही गोष्ट म्हणजे घर रेनोव्हेट करण्यासारखं आहे. आणि मी जे तुम्हाला म्हणते ना की तुम्हाला कायमस्वरूपी स्वतःवर काम करण्याची गरज आहे, इलाज करण्याची गरज आहे, तर ती गोष्ट म्हणजे काय आहे, तर घर बांधण्यासारखी गोष्ट आहे.
म्हणजे कसं, तर एखादं घर आहे, ते घर ऑलरेडी बांधलेलं आहे. त्या बांधलेल्या घरात जर तुम्ही असं ठरवलं की त्या घराला ना आपल्याला रेनोव्हेट करायचं, म्हणजे त्या घराला अजून सुंदर करायचं आहे, तर ते सुंदर करण्यासाठी मला सांगा किती दिवस लागणार आहे तुम्हाला? साधारणतः 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना खूप झालं. 1 महिन्यात तुम्ही ते घर एकदम सुंदर, चकचकीत, नव्यासारखं करताल की नाही? पण मला सांगा, हे जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला किती वेळ लागेल? कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी आपल्याला घर बांधायला लागतो. मग मी परत एकदा इथे तुम्हाला त्याच संकल्पनेत समजून सांगेल की जो तात्पुरता उपाय तुम्ही माझ्याकडे, तात्पुरतं सोल्युशन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलेले आहात ना, तर हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही सध्या पाहिजे ते म्हणजे घराला रिनोव्हेट करण्यासारखं आहे. पण तसं ते तुम्हाला मिळण्यासाठी आधी तुम्ही तुमचं घर पक्क बांधलेलं पाहिजे. म्हणजे काय, तर माणूस म्हणून तुम्ही स्वतःला बांधलेलं पाहिजे, तरच माणसाला त्याची कुठलीही जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकणं त्याला शक्य होतं. ठीक आहे, तर त्यासाठी तात्पुरत्या उपायांमध्ये तर मी तुम्हाला जे सोल्युशन सांगेल ते तुम्ही कराच, ते उपाय तुम्ही करा. पण त्याचबरोबर तुम्ही तुमचं घर बांधायला, म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतःला बांधायला सुद्धा सुरुवात करा. म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळं सुख मिळवू शकताल. आर्थिक सुख, भावनिक सुख, मटेरियलिस्टिक सुख असेल, आध्यात्मिक सुख असेल, शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक मनशांती किंवा भावनिक एक प्रकारचा संतुलितपणा, मानसिक शांतता, ऊर्जिक काय म्हणता येईल, हाय एनर्जी, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळवायला त्यातून मदत होईल. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं असतं की, म्हणजे जेव्हा मी जे तुम्हाला म्हणते ना की तुम्ही घर बांधायला सुरुवात करा, तुमचं घर तुम्ही बांधा, म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वतःला बांधा. तर स्वतःला बांधायचं असतं म्हणजे काय करायचं असतं, तर काय असतं ना, आपलं माणसाचं जे अस्तित्व आहे ना ते 4 गोष्टींनी मिळून बनलेलं आहे. त्यातला एक गोष्ट आहे ते म्हणजे आपलं शरीर. हे जे पंचमहाभूतांपासून आपलं बनलेलं शरीर आहे ते शरीर. दुसरं असतं आपली बुद्धी, किंवा या बुद्धीलाच आपण विचार असं सुद्धा म्हणतो, किंवा आपलं मन असं सुद्धा म्हणतो. तिसरं असतं आपल्या भावना. ठीक आहे, माणूस म्हणजे त्याला भावना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर तिसरी गोष्ट म्हणजे भावना, आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे माणसाची ऊर्जा. ठीक आहे, ऊर्जा किंवा बऱ्याचदा त्याला आपण आत्मा असं सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात, पण सोप्या भाषेत आपण ऊर्जा असं म्हणू, कारण ऊर्जा आपल्याला फील करता येते. एखाद दिवशी होतं ना आपल्याला, मला ना आज खूप लो एनर्जी फील होते किंवा मला ना एकदम हाय एनर्जी फील होते, तर चौथा आयाम असतो ऊर्जा. तर माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा माणसाचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व या 4 गोष्टींचं मिळून बनलेलं असतं. आपलं शरीर, आपली बुद्धी, आपल्या भावना आणि आपली ऊर्जा. जेव्हा मी तुम्हाला म्हणते आहे की तुम्ही स्वतःला बांधा, तेव्हा तुम्हाला तुमचे हे जे 4 कॉलम आहेत तुमच्या अस्तित्वाचे, हे 4 कॉलम मजबूत करावे लागतात, आणि मग याच्यावर तुम्हाला बांधकाम करावं लागतं. बांधकाम करणं म्हणजे आयुष्यात माणूस म्हणून जन्माला आल्यावर जे काही यश आपल्याला मिळवायचं आहे, आर्थिक यश आहे, सामाजिक यश आहे, जे काही आयुष्यात तुम्हाला मिळवायचं आहे ते सगळं तेव्हाच मिळवणं शक्य होतं. ठीक आहे, मग मी तुम्हाला जे दीर्घकालीन उपाय सांगणार आहे, त्या दीर्घकालीन उपाय तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचे हे जे 4 पिलर आहेत, हे जे 4 कॉलम आहेत, हे कॉलम बांधण्यासाठी तुम्हाला ते उपाय सांगणार आहेत. तर ते उपाय आपण करणार आहोत, आणि दुसरा उपाय आपण तात्पुरते जे आहेत ते करणार आहोत. तात्पुरतं जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी करणार आहोत. आता माणसाने असं स्वतःला बांधणं का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी न्यूमरोलॉजी ॲनालिसिस करताना या गोष्टीवर जास्त भर द्यायचा प्रयत्न का करते, तर समजा काय ना, एखादा माणूस माझ्याकडे जॉबसाठी आला की मॅडम मला ना चांगली जॉब किंवा चांगल्या पगाराची नोकरीच मिळत नाही, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. आणि मी त्याला ते उपाय दिले. पण जसं मी घराचं उदाहरण दिलं ना की घराचं रेनोव्हेशन करणं आणि घर बांधणं याच्यात फरक आहे. तर रेनोव्हेशन म्हणजे काय, समजा तुम्ही घराचं रेनोव्हेशन करताना घराच्या भिंतीला खूप छान रंग दिला, एकदम महागडा रंग दिला, त्याच्यावर छान महागडा एक छान फ्रेम आणून बसवली, घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डेकोरेशनचे आयटम वेगवेगळे छान डेकोरेशनचं घर डेकोरेट केलं. पण जर का तुमच्या घराच्या भिंतीच मजबूत नसतील तर तो जो कितीही महागडा पेंट तुम्ही त्या घराला दिला तरी 2-4 महिन्यांनी त्या भिंतीला जर का तडे गेले तर त्या रंगाचा काही परिणाम होणार आहे का? नाही ना. मग तसंच तुम्हाला समजा एखादा, तुम्ही फक्त माझ्याकडे जॉब मिळवण्यासाठी आलात आणि मी तुम्हाला फक्त त्याचाच उपाय सांगितला की हे तुम्ही हे 4-5 उपाय करा,
याने तुम्हाला जॉब मिळेल, तर कदाचित तुम्हाला जॉब मिळेल पण तो जॉब टिकून राहील याची गॅरंटी नाही. किंवा तो जॉब टिकण्यासाठी माणसाला स्वतःवर जे काही काम करावं लागतं, माणसामध्ये ज्या क्षमता असतात त्या क्षमता जर का विकसित झाल्या नसतील तर तुम्हाला मी असे 100 जरी जॉब मिळवण्याचे उपाय सांगितले आणि तुम्हाला 100 जरी जॉब मिळाले तरी त्याचा काही उपयोगच होणार नाही. बरोबर की नाही? किंवा एखादा व्यक्ती माझ्याकडे लग्नासाठी येतो की मॅडम माझं लग्न जमत नाहीये. तो माणूस जर त्याच्या आयुष्यामध्ये भावनिक स्तरावर जर संतुलितच नाहीये, त्याच्या भावनिक जो त्याच्या व्यक्तित्वाचा आयाम आहे तोच जर का मजबूत नाहीये, तर कदाचित त्याचं लग्न होईल पण कदाचित ते लग्न टिकवण्यात त्याला अडचण येईल, त्याला त्याच्या नवऱ्यासोबत किंवा बायकोसोबत जुळवूनच घेता येणार नाही. परिणामी त्याचं लग्न जे आहे ते चांगलं असणार नाही. त्या लग्नातून त्याला जो आनंद मिळायचा आहे, त्याला कौटुंबिक आनंद किंवा सुख मिळायला अडचणी येतील. तर यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण आधी स्वतःचं घर मजबूतपणे बांधायला जास्त प्राधान्य देऊ. आपल्या अस्तित्वाचे हे जे 4 पिलर आहेत, हे 4 पिलर आपण भक्कमपणे रोवण्याचा प्रयत्न करू. आणि मग एकदा का ते झाले की मग जे काही हे आपल्याला मिळवायचं आहे ना, ते मिळवणं खूप सोपं असतं. ठीक आहे? तर ती ही संकल्पना आहे की आपल्या अस्तित्वाचे जे 4 आयाम आहे, आपलं शरीर आहे, आपलं मन किंवा आपली ज्याला बुद्धी असं पण म्हणतो ती बुद्धी आहे, आपली ऊर्जा आहे आणि आपली भावना आहे. या 4ही गोष्टींवर तुम्ही काम करा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीचे जे काही उपाय आहे ते सुद्धा मी तुम्हाला प्रामुख्याने सांगणार आहे. आता मला तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे चारही कॉलम मजबूत करायचे म्हणजे कसं, तर पहिलं आपण वळूयात आपल्या शरीराकडे. आपलं शरीर मजबूत तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. आपण आज ज्या काळात राहतो त्या काळात आपल्याला चांगलं दर्जेदार अन्न मिळत नाही, कारण प्रदूषण खूप आहे. तर त्यामुळे शारीरिकदृष्ट्या आणि आजकाल आपण बघतो लहान वयात लोकांना BP, शुगर वगैरे वगैरे अशा काही समस्या निर्माण होतात. तर त्यासाठी माणसांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं महत्त्वाचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तर आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हे सगळ्यात मोठं धन संपत्ती आहे असं सांगून ठेवलं आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. तर त्यासंबंधी मी काही उपाय तुम्हाला सुचवेल. दुसरं आहे आपली बुद्धी किंवा आपले विचार. आजकाल प्रत्येक माणूस त्यांच्या या समस्येमुळे त्रासलेला आहे की त्याची बुद्धी त्याला हवी तशी कामच करत नाहीये किंवा त्याचे विचार त्याला हवे तसे कामच करत नाहीये. एक तर त्याला खूप विचार येतात, एवढे अतिविचार येत आहे की त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये आहे, किंवा योग्य ते विचारच त्याला येत नाहीये म्हणून माणसं टेन्शनमध्ये आहे. हे आपण आसपास बघतो आहोत. म्हणजेच मानसिक समस्या आजकाल लोकांमध्ये खूप वाढलेल्या आहेत. तर आपण त्यासाठी काही गोष्टी करणार आहोत की तुमचं मानसिक आरोग्य किंवा तुमचं वैचारिक आरोग्य किंवा तुमचं बौद्धिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून तुम्ही स्वतःवर काय काम केलं पाहिजे हे आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणजे कारण का, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर फक्त माणूसच असा सजीव आहे की ज्याला बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. पण ही बुद्धी जर आपल्या चांगल्यासाठी किंवा आपल्याला विचार करायचं पण माणसाला वरदान मिळालेलं आहे, पण हे विचार जर का योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरताच आपल्याला येत नाहीये, उलट ते जे विचार आहे ते आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी चांगलं देण्याऐवजी काहीतरी वाईट देत आहे, आपलं काहीतरी वाईट करताय, तर त्या उपायांचा आपल्याला काही उपयोगच नाही, त्या बुद्धीचा आपल्याला काही उपयोगच होत नाहीये. आजकाल आपण जे मानसिक समस्या बघतोय त्याचं कारण तेच आहे. तर त्या दृष्टीने मी तुम्हाला त्यासंबंधी पण काही उपाय सांगणार आहे. ते पण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो बौद्धिक किंवा वैचारिक आयाम आहे तो वैचारिक आयाम सुदृढ होईल. त्यानंतर तिसरा आयाम ज्याला आपण म्हणतो भावनिक आयाम. आजकाल आपण बघतो आहे की भावनिक स्तरावर पण माणसं प्रचंड असंतुलित झालेले आहेत. मग त्यामध्ये भावनिक असुरक्षितता असेल किंवा कधी कधी भावनांचा एकदम ओव्हरफ्लो होतो. म्हणजे आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना एकाच वेळी येतात आणि त्यामुळे आपल्याला काय करावं काहीच कळत नाही. नातेसंबंधांमध्ये तशा प्रकारचे ताणतणाव निर्माण झालेले आहेत की आपल्या भावनांना कशा प्रकारे हाताळावं हेच आपल्याला समजेनासं झालेलं आहे. तसं तर भावना ही खूप चांगली गोष्ट आहे, माणसाला भावनिक असण्याचं पण वरदान मिळालेलं आहे. पण परत एकदा बुद्धीसारखंच त्या भावनेचा पण प्रॉब्लेम झालेला आहे की योग्य ठिकाणी ती गोष्ट म्हणजे जेव्हा जशी तिची गरज आहे किंवा ज्या चांगल्या कामासाठी ती वापरली जावी तिथे ती वापरली जात नाही आणि त्या भावनेचा आपल्याला त्रास होतो आहे.
तर त्यामुळे पण माणसांच्या आयुष्यात आपल्याला खूपशा समस्या निर्माण झालेल्या आहे आणि त्यामुळे मग नातेसंबंध तुटत आहेत. मग त्यामुळे माणसाला आयुष्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होती आहे. त्याला एकटं एकटं वाटतं, त्याला खूप भीती वाटते, त्याच्या मनामध्ये घबराट निर्माण होते. ते या सगळ्या गोष्टी का निर्माण होत आहेत माणसामध्ये, तर त्या भावनिक असंतुलितपणामुळे निर्माण होते. तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या भावनिक आयामावर सुद्धा काम करायचं आहे. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ऊर्जा. हे आपल्यालाही माहिती आहे की आपल्या शरीरात जर का ऊर्जा नसेल तर त्याला आपण शव म्हणतो आणि त्याच्यात जर ऊर्जा असेल तर त्याला आपण शिव म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ऊर्जा जर नसेल तर आपल्या या शरीराचं मग ते किती चांगलं तंदुरुस्त शरीर असेल तरी त्याचा काही उपयोग नाही. ज्या क्षणी आपल्या शरीरातली प्राणशक्ती निघून जाते आपण काय म्हणतो, नाव ही इज डेड बॉडी. आपण त्याला डेड बॉडी म्हणायला लागतो. मग भलेही तो कितीही तंदुरुस्त असो, मजबूत असो, पण शक्तीच नसेल तर काही कामाचं आहे का ते शरीर? नाही. तर आपल्याला आपल्या शक्तीवर सुद्धा म्हणजे आपल्याला आपल्या ऊर्जेवर सुद्धा काम करावं लागतं. का काम करावं लागतं तर याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी पण कधीतरी घेतला असेल किंवा रोजच घेत असताल कदाचित, की कधी कधी एखाद्या दिवशी ना आपल्याला खूप हायली एनर्जेटिक वाटतं. असं वाटतं की आत्ताच्या आत्ता मी ना सगळं जग जिंकू शकतो, माउंट एव्हरेस्ट चढू शकतो, एवढी शक्ती माझ्यामध्ये आहे. म्हणजे आपल्यामधल्या त्या शक्तीची जाणीव किंवा त्याची जागृती आपल्याला होती बऱ्याचदा. आणि कधी कधी आपल्याला एवढं लो एनर्जी फील होतं विनाकारण, त्याला काही कारण नसतं, पण आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही. म्हणजे आपण नुसते असे एका जागी बसून राहतो. अगदी समोर उठून आपल्याला पाणी जरी प्यायचं असेल ना तर जाऊन ते पाणी पण पिण्याची उठून ते घेण्याची आपल्याला इच्छा होत नाही, एवढं आपण लो एनर्जी फील होतो. मग मला काय म्हणायचं आहे की आपण जेव्हा आपल्या एनर्जीवर व्यवस्थितपणे काम करू ना तर ती एनर्जी आपल्याला योग्य वेळी म्हणजे संतुलित प्रमाणात वापरायला सुद्धा मदत होईल. तिच्यामध्ये हे जे फ्लक्च्युएशन सुरू असतं की आज हाय एनर्जी फील होत आहे, आज लो एनर्जी फील होत आहे, किंवा अर्ध्या तासापूर्वी मी एकदम एक्सायटेड होतो, हाय एनर्जीच्या स्टेटमध्ये होतो आणि लगेच 1 तासामध्ये मला काहीतरी झालं आणि मी एकदम लो एनर्जी फील करतोय. तर हे जे कमी जास्तपणा, सतत हा जो असंतुलितपणा आपल्या ऊर्जेमध्ये असतो, तर ती सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर माणूस म्हणून हे जे 4 काय म्हणता येईल 4 गॉड गिफ्ट आपल्याला मिळालेले आहेत, की माणसाला एवढं चांगलं शरीर मिळालेलं आहे, त्या शरीराच्या काही एक अतिशय दर्जेदार अशा क्षमता आहे. माणसाला त्याच्या चांगल्या भावना मिळालेल्या आहेत की त्याच्या आधारे तो जगामध्ये खूप काही चांगलं करू शकतो. त्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते मिळवू शकतो. त्याच्यानंतर त्याला चांगलं बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. ती बुद्धीही तो चांगल्या कामासाठी वापरून स्वतःचं आयुष्य अजून चांगलं त्याच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. आणि चौथी त्याची ऊर्जा, की त्याला जे काही आयुष्यात मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी तो त्याची ऊर्जा वापरू शकतो. हे अस्तित्वाचे 4ही आयाम किंवा अस्तित्वाचे 4 जे पिलर आहे, हे पिलर जोपर्यंत आपण बांधत नाही, या पिलरला आपण स्थापित व्यवस्थितपणे करत नाही, तोपर्यंत माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाचा पाया जो आहे तो अतिशय कमकुवत असतो. आणि तो पाया कमकुवत असल्यामुळे आपण स्वतःला बांधूच शकत नसल्यामुळे आपल्याला स्वतःच्या घराला रेनोव्हेट पण करता येत नाही. एखादं घर जर बांधलेलंच नसेल तर ते तुम्हाला रेनोव्हेट किंवा ते तुम्हाला सुंदर करता येत नाही. तसंच जर माणूस म्हणून तुम्ही तुमच्या अस्तित्वाला व्यवस्थित बांधलेलं नाही आहे तर आयुष्यात तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, मग कोणाला चांगली सरकारी नोकरी मिळवायची आहे, कोणाला बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ हवी आहे, कोणाला लग्न करायचं आहे आणि नुसतं करायचं नाही तर आयुष्यभर ते लग्न छानपणे टिकवायचं आहे, निभवायचं आहे. तुम्हाला जे काही आयुष्यात मटेरियलिस्टिक सक्सेस पाहिजे आहे, नेम फेम पाहिजे आहे, पैसा पाहिजे, लक्झरी पाहिजे आहे, ग्लॅमर पाहिजे आहे, त्याच्यानंतर सगळं जे काही ज्याला आपण भौतिक आणि अभौतिक सुख म्हणतो, ते सुख मिळवण्यासाठी आधी तुम्हाला तुमचं अस्तित्व परिपूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या अस्तित्वाच्या या 4 आयामांवर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं तर एखाद्या घराचे जर कॉलम आपण मजबूतीने उभारलेले असतील तर त्यावर छत टाकणं पण खूप सोपं होतं. आणि एकदा छत टाकून पाया निर्माण झाला की त्याच्यावर कितीही मजले चढवणं आपल्याला सोपं होतं, कारण आपल्याला माहिती आपल्या घराचा पाया मजबूत आहे, घराचे जे कॉलम आहेत ते मजबूत आहे. त्याच्यामुळे या कॉलमच्या आधारे आता आपण वरती 10 मजले सुद्धा बांधू शकतो. तर हे 10 मजले बांधणं म्हणजे काय तर आयुष्यात तुम्हाला जे काही वेगवेगळे प्रकारचे ज्या तुमच्या इच्छापूर्ती आहे, की कोणाला नोकरी पाहिजे, बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे, लक्झरी पाहिजे, ग्लॅमर पाहिजे, जे काही पाहिजे, तर ते म्हणजे एक मजले चढवण्यासारखं आहे. पण ते मजले चढवण्यापूर्वी आधी तुम्हाला तुमचे खांब जे आहेत, जे कॉलम आहेत
ते व्यवस्थित एस्टॅब्लिश, ते व्यवस्थित मजबूतीने स्थापित करावे लागतील आणि त्यावर स्वतःचं एक असं स्ट्रॉंग छत, एक स्ट्रॉंग असा पाया निर्माण करावा लागेल. आणि त्याच दृष्टीने तुमच्या व्यक्तिमत्वाचे हे 4ही आयाम स्ट्रॉंग व्हावे यासाठी मी तुम्हाला काही वेगवेगळे उपाय सांगणार आहे. मी अशी मनापासून तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुम्ही या 4ही अस्तित्वाच्या आयामांवर काम करायला लागा आणि प्रामाणिकपणे काम करायला लागा. तरच तुम्हाला जे काही मिळवायचं असेल ते मिळवायला आणि जे मिळवलं आहे ते आयुष्यभर टिकवून ठेवायला तुम्हाला मदत होईल. नाहीतर तुम्ही जर का तात्पुरती कुठल्याही ते असतं ना की जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली तर म्हणजे त्याचा काही फार बेनिफिट होत नाही. परत ती जी मूळ समस्या आहे तिच्यातून ते काही ना काही समस्या निर्माण होतच राहतात. म्हणजे ते पालत्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं आहे की मॅडम ते मला ना तुम्ही कदाचित असं पण मला म्हणताल की मॅडम तुम्ही कशाला हे सगळं ज्ञान आम्हाला देत बसल्या, आमची समस्या काय आहे, मला लग्न व्हायला हवंय ना, पटकन तुम्ही सांगा की कधी माझं लग्न होईल, बस तेवढी समस्या झाली ना की झालं. पण असं करून नसतं चालत. नुसतं लग्न होऊन उपयोग नाही आहे ना, ते लग्न तुम्हाला आयुष्यभर निभवायचं आहे. ते बायकोसोबत किंवा नवऱ्यासोबत तुम्हाला पटवून घेता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करणं पण गरजेचं आहे ना. तर ते मी तुम्हाला मनापासून सांगते आहे की कुठल्याही माणसाने स्वतःच्या अस्तित्वावर जोपर्यंत काम केलेलं नाही आहे ना तोपर्यंत त्याच्या आयुष्यात कुठलाही सक्सेस तो मिळवू शकलेला नाही आहे. मग ते सक्सेस छोटंसं असेल, म्हणजे तुम्हाला एखादी छोटीशी क्लार्क होण्याची सरकारी नोकरी असेल, किंवा तुम्हाला IAS व्हायचं असेल, किंवा तुम्हाला एखादा फिल्म स्टार व्हायचं असेल, तुम्हाला एखादं तुमचा बिझनेस एखादा मोठ्या स्केलवर अगदी अदानी अंबानींसारखा तुमचा बिझनेस न्यायचा असेल, हे जेही काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं आहे ना ते यश जर तुम्हाला कायमस्वरूपी मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्या अस्तित्वावर काम करण्याशिवाय कुणालाही पर्याय नाही आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर बस हा प्रयत्न त्यासाठीच आहे की 2 प्रकारे आपण सोल्युशन सांगणार आहोत, तात्पुरतं आणि दीर्घकालीन. तर या दोन्ही आयामांवर काम करण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा.